नमस्कार, राणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झटपट अशी अंडा बुर्जी। हे पहा, घरच्या घरी आपण आज अंडा बुर्जी तयार करणार आहोत। एकदम छान अशी अंडा बुर्जी तयार होते। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉनचं बटनही दाबा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। हे पहा, मस्त छान आपली अंडा बुर्जी तयार होते। चला तर मग त्यासाठी सुरुवात करूयात। हे पहा, मस्त छान आपण अशी अंडा बुर्जी बनवू। त्यासाठी मी काय केलेलं आहे, एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 4 ते 5 वेळा मी तेल घालत आहे। तुम्ही तेल हे कमी जास्त करू शकता। हे पहा, त्यामध्येच मी 2 कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालत आहे। तुम्हाला जर तिखट थोडं जास्त आवडत असेल तर तुम्ही 3 ते 4 मिरच्या घालू शकता। हे पहा, मी जिरेही घातलेले नाही। आपण त्यानंतर आलं लसूण पेस्ट घालायची आहे। मस्त छान आपण आलं लसूण पेस्ट व मिरची परतून घेणार आहोत। गॅसची फ्लेम ही एकदम फुल ठेवायची आहे, त्यामुळे अंडा बुर्जी ही एकदम छान होते। हे पहा, त्यामध्येच कांदा घालायचा आहे। हे पहा, मी 2 मीडियम आकाराचे कांदे घातलेले आहेत। त्यामध्येच आपण कांदा छान थोडासा लालसर झाला की त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। हे पहा, सारखंच हलवत राहायचं आहे। गॅसची फ्लेम ही फुल असल्यामुळे करपण्याची लगेच भीती असते। हे पहा, अशा प्रकारे आपण आज अंडा बुर्जी बनवणार आहोत। मस्त छान टोमॅटो हा आपण परतून घेणार आहोत। त्यामध्येच थोडंसं मीठ घालायचं आहे, त्यामुळे टोमॅटो हा पटकन परतला जातो। छानपैकी टोमॅटो परतला की त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। हे पहा, अशा प्रकारे छानपैकी परतून झाले की हे पहा, मी एका बाउलमध्ये अंडे हे फोडून घेत आहे, एक छोट्या पातेल्यामध्ये। हे पहा, मी 4 अंडे हे घातलेले आहेत यामध्ये। अशा प्रकारे, किंवा तुम्ही डायरेक्ट कढईमध्येही अंडे फोडू शकता। हे पहा, मस्त छान आपला मसाला हा परतून झालेला आहे। मी त्यामध्ये कोणताही तिखट घातलेलं नाही, फक्त हिरवी मिरची घातलेली आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही दुसरे मसाले पण त्यामध्ये घालू शकता। हे पहा, अशा प्रकारे आपण अंडे हे घालून घ्यायचे आहे व छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे व तोपर्यंत हलवत राहायचं आहे जोपर्यंत ते ड्राय होत नाही तोपर्यंत। हे पहा, मस्त छान कलर आलेला आहे आपल्या अंडा। त्यामध्ये थोडीशी मी हळदही घातलेली आहे, अर्धा चमचा। हे पहा, मस्त छान अशी ड्राय होईपर्यंत आपण हलवत राहणार आहोत। मी थोडंसं मीठही वरतून घालत आहे, थोडं मीठ मला कमी वाटत होतं त्यामुळे। हे पहा, अशा प्रकारे आपली अंडा बुर्जी ड्राय झालेली आहे व मी ते एका प्लेटमध्ये काढून घेते। आपली अंडा बुर्जी तयार आहे। चला तर मग झटपट अशी तयार होणारी आपली अंडा बुर्जी आपण करूया। तुम्हाला अंडा बुर्जी आवडली का ते नक्की कमेंट करून सांगा व कशी झाली ते पण मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर बेल आयकॉनचं बटनही दाबा। चला तर मग भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये।